मी तुझी प्रायव्हसी जपीन हे मी स्वतः म्हणालो होतो तुला, म्हणालो होतो ना, तरी एका शब्दाने बोलली नाहीस तू. हे बघ राधा, हे बघ, एखादी जर चुकीची गोष्ट घडत असेल तर मी ती शोधायला नाही म्हणणार आहे का? मी स्वतः गेलो ना, स्वतः लॅबमध्ये गेलो, आरोपीचा पाठलाग केला, घोटाळा पकडला गेला, पण ह्या गोष्टीचा मला आनंद व्यक्तच करता येत नाही. तू जर मला एकदा बोलली असते ना तर हे सगळं प्रकरण आपल्याला खूप आधीच सावधपणे हाताळता आलं असतं. तुझ्यावर जे चुकीचे आरोप झाले ते टळले असते. मला नाही आवडले आज जे काय झालं, तुला जे काही बोललं कसं आवडेल मला? मला काय, कुठल्याही नवरा बायकोला आवडणार नाही जर त्यांच्या जोडीदारावर असे चुकीचे आणि घाणेरडे आरोप केले तर. हे काय भेद, एक प्रकारचा विश्वास असतो. तुझा विश्वासच नाहीये का माझ्यावर? नाही, प्रेम नाहीये हे मला माहिती आहे. नाही, मला माहिती आहे प्रेम नाहीये. आणि सतत ही गोष्ट ना मी माझ्या डोक्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो, तशा पद्धतीने वागायचा प्रयत्न करत असतो. प्रेम नाहीये मान्य, विश्वासही नाही. काय राधा, एकदा जर तू मला विश्वासात घेऊन हे सगळं सांगितलं असतं ना तर बरं झालं असतं. राधा, आता एवढं सगळं मी बोललो तर कदाचित तुला असं वाटेल की माझाही तुझ्यावरचा विश्वास कमी होईल, पण तसं नाहीये राधा. माझा तुझ्यावरचा विश्वास कधीच कमी नाही होणार. मला कायम अभिमान वाटतो राधा तुझा. आता राहिला प्रश्न आपल्या या बंधनाचा. आपण जर या बंधनाशी प्रामाणिक राहणार असू ना राधा, तर मग तूही तुझ्या बाजूने थोडासा विश्वास दाखवावा असं मला वाटतं. सॉरी विराजस. साहेब, साहेब माफ करा, राधा आणि विराजसला मी दूर नाही करू शकलो. साहेब, आपल्यावरचं एक संकट तरी टळलं. कोणी केलं हे सगळं? साहेब सांग. खरंच सांगू साहेब? खरंच सांग. या सगळ्या मागचा सूत्रधार कोण आहे? विजयेंद्र बिराजदार. वा साहेब, मानलं साहेब तुम्हाला. खरंच कमालात साहेब.
मूर्ख राधा. मला माहितीये तिच्या अंगात एकदा वारं शिरलं ना की ती थांबणार नाही. आपल्याला फक्त त्या वाऱ्याला दिशा द्यायची होती. तिची खात्रीच पटली की तू गुन्हेगार आहेस आणि मग तिचा दिशाहीन प्रवास सुरू झाला. भुकेलेला तुकडा टाकला ना की मग तो आपल्याला पाहिजे त्या दिशेने येतो. त्याची भूक भागते, पण काम आपलं होतं. राधाला जिथे पोचायचं आहे तिथे आपण तिला पोचू द्यायचं. म्हणजे नेमकं काय करायचं साहेब? म्हणजे राधाला जे हवंय ते आपणच देत राहील. तिच्या मनात जी शंकेची आग आहे ना ती तशीच पेटती ठेवायची. रातोरात तू गायब झाल्यामुळे हे सगळं तूच करतोयस असं तिला वाटणार. त्यात तुझी टाळाटाळ तिला आणखीन उकसवत राहील आणि मग ती तुझ्या मागे हात धुवून लागेल. आणि असं झालं की तिच्या हाती जे कुठले एव्हिडन्स पडतील त्यावर ती अगदी अंधपणे विश्वास ठेवेल. तिला जे हवंय ते आपणच तिला दाखवायचं. भेसळयुक्त मसाल्यांची पाकिटं आपल्या डिस्ट्रीब्युटरकडे पाठवून दे. नंतर हो नाही करत ऑफिस मधला एखादा माणूस आपण पकडून देऊ. म्हणजे केस क्लोज. आणि असं एकदा झालं की राधाने तुझ्यावर घेतलेला संशय खोटा ठरला की विराजसच्या मनातनं ती कायमची उतरेल. आणि तसंच झालं. अशी पोळले ना राधा की पुन्हा स्वप्नातही तपासाचा विचार करणार नाही. म्हणजे आपल्याला रांग मोकळी. आणि आता बस झालं हे सगळं. खूप झाला तपास. तिला जे महत्वाचं काम दिलंय त्याचा विसर पडलाय. तिला ची आठवण करून द्यायला हवी. मी तिला डिवोर्सच्या कामाला लावतो. तू पुढच्या तयारीला लाग. हो साहेब. बहिणी, राधासाठी गिफ्ट घेतलंय. अरे वा, तिला आवडेल ना? पण अहो भाऊजी, का नाही आवडणार? आणि तुम्ही एवढं प्रेमाने देताय ना, नक्की आवडेल. खरं तर राधासाठी ना जगातलं किती महागडं गिफ्ट घेतलं ना तरी ते कमीच आहे. अहो, खूप उत्तम सून आहे ती, उत्तम व्यक्ती आहे. आज बिराजदारांच्या नावाला बट्टा लागण्यापासून तिनं वाचवलं. ते भेसळ असलेले मसाले जर बाहेर पकडले गेले असते तर किती नाव खराब झालं असतं बिराजदारांचं. वहिनी हो तर. आई, जी राधा, अगं तुझ्याविषयीच बोलत होतो आम्ही. माझ्याविषयी? हो, तुझ्याविषयी. अगं आज किती मोठी कामगिरी पार पाडलीस तू. बिराजदारांचं नाव खराब होण्यापासून वाचवलंस. राधा, आम्हा सगळ्यांना तुझा सार्थ अभिमान आहे. हा, आता विराजस एवढा नाहीये, कारण विराजसला तुझा खूप म्हणजे खूपच अभिमान वाटत असेल. तू जे काम केलंस त्यासाठी माझ्याकडून एक छोटंसं गिफ्ट. काका, याची काय गरज होती? अरे काय गरज होती म्हणजे? गरज आहे. अगं तू एवढी चांगली कामगिरी पार पाडलीस त्यासाठी तुझं कौतुक केलंच पाहिजे. खरं तर या गिफ्ट सोबत ना तुझं तोंडही गोड करायचं होतं, पण त्यासाठीचा शिरा अजून रेडी होतोय. होतोय. सो हे तुझ्यासाठी गिफ्ट. आणि हा, नाही नको याची काय गरज होती, कशाला पाहिजे वगैरे काही बोलायचं नाही. मी काही ऐकून घेणार नाही. घे गिफ्ट. थँक्यू काका. अरे मला कायम असंच प्रोत्साहन देत राहा आणि तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी असू द्या. आणि हे काय वेगळं सांगायची गरज आहे का? तुला सांगतो,
बाबा नेहमी सांगायचे, घरासाठी, घरातल्या माणसांसाठी कुणी काही चांगलं काम केलं ना तर त्याचं तोंड भरून कौतुक केलं पाहिजे, कारण त्यातून इतरांना प्रेरणा मिळते आणि अजून चांगलं वागण्याची इच्छा प्रबळ होते. खरंच वहिनी, आज जर बाबा असते ना तर खूप खुश झाले असते ते. का हो भाऊजी, हिला गिफ्ट दिलं म्हणून? हो वहिनी, काही काय, विराजसला अगदी सोन्यासारखी बायको मिळाली म्हणून खुश झाले असते ते. चल बाळा, मी येतो. अशीच प्रगती करत राहा. येतो. राधा, काय ग, काय झालं? मी खरंच सोन्यासारखी बायको आहे? का ग, असं का विचारतेस? विराजस काही बोलला का तुला? नाही. त्याला आनंद झाला पण वाईटही वाटलं. माझा त्याच्यावर विश्वास नाहीये असं वाटतं ते. तरी सुद्धा तू सोन्यासारखीच बायको आहेस. हे बघ, जास्त काळजी करू नकोस. तू बस बरं, मी तुझ्यासाठी शिरा बनवून आणते. खाशील ना ग? आई, पण विराजच त्याला. राधा, आई आहे मी त्याची. हे बघ, विराजचा राग एवढा मोठा, पण तो टिकतो मात्र एवढाच वेळ. आणि तो राग जर त्याच्या लाडक्या बायकोवरचा असेल ना तर मात्र तो एवढाच वेळ टिकणार. राधा, माझ्या लेकावर आणि तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. हवं तर आंधळा विश्वास समज. हा, पण तू मात्र तुझा त्याच्यावर किती विश्वास आहे हे पटवून दे. तो नक्की समजून घेईल. नको काळजी करूस, सगळं ठीक होईल. तिचा विश्वास नाहीये का? हो सर. काय कारण असेल? तो डिस्ट्रीब्युटर इतरांचेही मसाले घेतो, बरेचदा पैसेही बुडवतो, म्हणून मेघा मॅमचा विश्वास नाही. कोण मेघा मॅम? सर, आपल्या ऑफिसमधल्या मेघा मॅम. अरे सॉरी 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 सर, सॉरी सॉरी, काहीतरी चुकतंय. एक मिनिट, आपण जरा वेळ थांबूयात का? मी परत रिजॉईन करतो मीटिंग. हां, ओके ओके. मी विराजच्या मनातला गैरसमज कसा काढून टाकू? त्याला कसं म्हणू? सरळ सॉरी म्हणू का? नाही, एवढं बोलून काही होणार नाहीये. काहीतरी वेगळं करावं लागेल. विराजचा राग एवढा मोठा, पण तो टिकतो मात्र एवढाच वेळ. आणि तो राग जर त्याच्या लाडक्या बायकोवरचा असेल ना तर मात्र तो एवढाच वेळ टिकणार. हे सगळं डोक्यातून जात का नाहीये? नाही, ह्याच्यातच गुंतून राहण्यात काही अर्थ नाहीये. हां, आता 1 2 3 म्हणतो आणि हा विषय मनातून काढून टाकतो. ओके, 1 2 3.
फोन वाजू देत राहिलो तर परत त्याच्याकडेच लक्ष जाणार. कट केलं तर रूढ दिसेल. काय करू? उचलू की नको उचलू? हॅलो. कामात आहेस का? हो. थोडं महत्वाचं काम होतं. मी बिझी आहे थोडा. ऑफिसच्या कामाचा खूप लोड आहे. ऑफिसचंच काम आहे. जेवायला जायचंय ना आता. जेवायची वेळ झाली आहे. लंच ब्रेकला वेळ आहे अजून. माझी इतरही काही कामं असू शकतात. ती जरा पुढे नाही का जाऊ शकत? मला तुला विश्वासात घेऊन काहीतरी सांगायचं होतं. जरा वेळ नाही का तुझ्याकडे? फार वेळ नाही घेणार मी तुझा. बोलायला जमेल का? कुठे आहेस तू? मी टेरेसवर आहे. येतोस का? राधा, ऍक्च्युली तू येणार आहेस की नाही? आई ग! राधा. हॅलो राधा. राधा. हॅलो राधा, काय झालं? राधा. हॅलो. राधा. 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 विराजस. राधा. राधा. राधा, काय चाललंय तुझं इथे? काय करतेस तू? मला विश्वास होताच तू नक्की येशील. म्हणजे तू खोटं बोललीस? मुद्दाम खोटं बोललीस का? राधा प्लीज हे सगळं बंद कर. आणि डोळ्यावर पट्टी का बांधलीस तू? डोळ्यावर पट्टी म्हणजे तुझ्यावरचा विश्वास. अंधळा विश्वास समज हवं तर. राधा प्लीज हे सगळं बंद कर. बालिशपणा आहे. हे पट्टी काढ आणि खाली चल. ठीक आहे, तुला नसेल बघायचं तर नको बघूस. ठीक आहे, तुला काय करायचंय ना तुझं चालू दे. मी चाललो. ठीक आहे. राधा. राधा. राधा प्लीज हे सगळं थांबव. डोळ्यावरची पट्टी काढ आणि आत चल. अरे तू अजून इथेच आहेस? मी जाईन आता. माझी जाईल. राधा. राधा इकडे या बाजूला चल. दरवाजा इकडे आहे. राधा चल पटकन. बरं. राधा. स्वप्नात माझ्या दिसतोस जेव्हा येतात वेडे शहारे येता झळाया पाऊस वारे साथ तू देशील का रे कुणी बांधिल्याया रेशीम गाठीना कधी सुटणाऱ्या सोबत फुली साता जन्मांची रखरखत्या वाटेवरती सावली होय सुखाची सावली. तुझ्यावरचा विश्वासच माझ्या जगण्याचा आधार आहे विराजस. मला मान्य आहे मी चुकले, पण प्लीज परत विश्वास नाहीये असं म्हणू नकोस.
सोनाली काय चाललंय तुमचं? मी तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही राजवीर. बॅग घ्या तुझी. काय चाललं वहिनी तुझं? मी कुठेही घर सोडून वगैरे चालले नाही. मी काय बॅग तुला रिकामी करताना दिसतेय का नाही दिसत आहे? आणि मी का जाऊ बेसिकली आमच्या हक्काच्या घरातून? अगदी बरोबर, अगदी बरोबर. आपलं घर सोडून आपण जायचंच नाही. का जायचं आपण? का जायचं? पण आई, जेव्हा बाबांना या घरात स्थान मिळत नव्हतं तेव्हा तूच तर म्हणाली होतीस ना की हे घर सोडून जाईन म्हणून. मग आता आत्तूने आणि सुमित अंकलने हे घर सोडलं तर चुकलं काय? हा आतू सोड ग तू घर. ए तसं नसतं राजवीर. त्यावेळेस गोष्ट तुझ्या बाबांच्या स्वाभिमानाची आणि सन्मानाची होती. आणि कुठल्या बायकोला आपल्या नवऱ्याचा अपमान सहन होईल सांग ना? कुठली बायको हेच करेल ना? मी राधाच्या विरोधात उभी राहिली तेव्हा कुठे न्याय मिळाला? नाहीतर तुझ्या बाबांच्या या घरात किती अपमान होत होता. आणि तुझ्या सुमित अंकलच्या स्वाभिमानाला धक्का नाही बसलाय? उगीच मला काहीतरी शिकवायला जाऊ नको. का मारतेस बिचारायला ग? आणि सुमितच्या स्वाभिमानाला सुद्धा ठेस वगैरे सगळं लागले. हा पण फरक फक्त एवढा आहे की घर आम्ही नाही सोडून जाणार, त्या राधाला मी घर सोडायला भाग पाडणार. अशी नाही सोडणार मी तिला. बघतेस ना अशी राहते. दादा दादा दादा. चला आता सगळं नाटक संपलेलं आहे. राधाला आपण दाखवून दिलेलं आहे की तिला वाटत असलेला घोटाळा खरा होता. केस क्लोज. आता ती शांत बसे. म्हणजे आता खरी केस ओपन करायची वेळ आली. हो ना साहेब? हा सुमित, पण जरा जपून. राधाला या सगळ्यापासून लांब ठेवायला हवं. दिसते ना तेवढी भोळी नाही. मला आधी वाटलं होतं ती बिंडोक आहे, पण तसं नाही. बिंडोक नाहीये हे दिसतंय ना? का आपण तिला सतत पुढे करत असतो दादा? काल किती चांगली संधी होती, का नाही हाकलून दिलंस मग? हे जास्त. अय्या दादा दादा, तुला पण ती सून म्हणून मान्य आहे का? म्हणजे स्वीकारलंस का सुमित? असावरे सतत काय का बिंडोकासारखं बडबडत असतेस काही? मग तू का वेळ घालवतोयस दादा उगीचच? माझ्या नवऱ्याचा किती अपमान झाला. सगळे जण बघत होते पण तिला कोणीच काही बोलत नव्हतं. हे असं चालणार नाही दादा. डिवोर्स व्हायला हवा. डिवोर्स? कोणाचा डिवोर्स? काय बोलतेस तू? कसला डिवोर्स?